पुण्यात ट्रॅफिक सिग्नलवर तरुणाने अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या शास्त्रीनगर भागात तरुण BMW कारमधून आला आणि त्याने भर चौकात गाडी थांबवून लघुशंका केली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी तरुणाला जाब विचारताच त्याने अश्लील कृत्य केलं. हा तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता. मित्राच्या हातात दारूची बॉटलही दिसतीये. नमस्कार. आपण आता शास्त्रीनगर चौकामध्ये आहोत. आता एक प्रकार खूप वाईट घडलाय. एक BMW चालवणारा चालक आला होता आणि ते आता एक अश्लील चाळे करत भर रस्त्यावरती लगेच करत होता आणि तो आणि त्याचा मित्र दोघंही दारू पेले होते आणि ते फुल स्पीडने वाघोलीच्या दिशेने येऊन गेले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतंय की ते दोघं पण दारू पिऊन गाडी चालवत आहेत. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. BMW कार ही मनोज आहुजा यांच्या नावावर आहे. पोलिसांनी तरुणाचे वडील मनोज आहुजा यांना ताब्यात घेतलंय. मनोज आहुजा यांनी मुलाच्या या कृतीवर संताप व्यक्त केलाय. गौरव आहुजा माझा मुलगा आहे. त्याने सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली आहे, असा संताप मनोज आहुजा यांनी व्यक्त केलाय. गौरव माझा मुलगा असल्याची मला लाज वाटतेय. गौरवचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. पोलीस माझ्यावर जी कारवाई करतील ती मला मान्य आहे, असं मनोज आहुजा यांनी म्हटलंय. मनोज आहुजा हे व्यावसायिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचे स्वारगेट परिसरात बार आहेत. पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौकामध्ये आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास एक तरुण आपल्या 4 चाकी वाहनातून उतरून लघुशंका सार्वजनिक ठिकाणी करताना आढळून आलेला आहे. त्याबाबतची क्लिप प्रसार माध्यमांवर व्हायरल झालेली आहे. त्या अनुषंगानं सार्वजनिक ठिकाणी अश्लाघ्य आणि अश्लील वर्तन करण्याबाबत, त्याचप्रमाणे रहदारीस अडथळा निर्माण करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया येरवडा पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि संबंधिताचा शोध घेण्याकरता शोध पथके रवाना केलेली आहेत. लवकरच त्या तरुणाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर, या भागात सातत्याने व्हायला गेलं तर अशा घटना घडत असतात. या अगोदर देखील अशीच घटना घडली होती. या अगोदर यापूर्वी अशी घटना घडल्याची मला तरी माझ्या कारकिर्दीमध्ये आठवत नाहीये. कदाचित घडल्या असतील तर त्या वेळा त्यावर संबंधित प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. सर, त्याच्यावर आधी देखील काही गुन्हे असल्याची माहिती येत आहे. मला अद्यापपर्यंत त्याबाबतची माहिती नाहीये. मी माहिती घेऊन त्याबाबत सांगतो नंतर. मद्यपान केलेलं असं दिसत आहे तरुणाने. नेमकं तो कुठे होता? त्याला ताब्यात घेतल्याशिवाय आणि वैद्यकीय तपासणी झाल्याशिवाय या बाबीला मला दुजोरा देता येणार नाही. नेमकी कोणती कलम लागू शकतं त्याच्यावर? मी आता FIR झाल्यावर आपल्याला सांगतो. FIR कधीपर्यंत नव्हतं? एक अर्ध्या तासामध्ये होत नाही.